नमस्कार, मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक आणि आरोहण ज्योतिषच्या 40व्या भागात आपण डॉक्टर अभय नाईक यांच्याशी बोलतो आहोत. डॉक्टर नमस्कार. आज आम्हाला सांगा की परदेश गमन हे कसं दाखवलं जातं कुंडलीत. परदेश गमन हे जेव्हा तुम्ही तुमच्या घरात म्हणजे चतुर्थ स्थान जे आहे त्याच्यातनं दूर जाता आणि वयात जाता म्हणजे 12वं स्थान, आणि नंबर 3 म्हणजे ट्रॅव्हल करायचं, लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल हे 9th स्थान, आणि शॉर्ट मल्टिपल ट्रॅव्हल्स हे तृतीय स्थान हे आहे. आता प्रश्न असा येतो की आजकालचं जग असं आहे की जग छोटं झालंय असं म्हणतो आपण. मुलं शिक्षणासाठी परदेशात जातात, तिथेच राहतात, शिकतात आणि तिथेच जॉब मिळतात आणि राहतात. एका दृष्टीनं वाईट, एका दृष्टीनं चांगलं, ते त्यांच्या भूमिकेवर अवलंबून असतं. पण पत्रिकेवरनं जर बघितलं तर तुम्हाला चतुर्थ स्थानामध्ये जर काहीतरी कुग्रह असतील किंवा काय म्हणजे राहू, शनी, केतू असल्या गोष्टी जर असतील तर तुम्ही यू गेट डिटॅच फ्रॉम द 4th हाऊस, म्हणजे युअर 1 हाऊस, दॅट इज इंडिया. आता इकडनं तुम्ही कुठे जाणार? एकतर परदेश गमन करायचं आहे तर तुम्ही कशासाठी जाता? एकतर शिक्षणासाठी जात असेल तर त्याच्यामध्ये पंचम आणि 9वं स्थानाचा संबंध येतो, कारण उच्च स्थान शिकणं हे 9वं स्थान आहे. तर ह्याचाच अर्थ असा की चतुर्थ स्थानामध्ये वाईट ग्रहांची दृष्टी किंवा वाईट ग्रह असतील तर तुमचा परदेश गमन होतो. 9वं स्थान हे चरस्थान आणि 12वं स्थान हे चरस्थान जर असेल तर तुम्ही परदेशात जाऊ शकता, तिथे राहू शकता आणि तिथे शिकू शकता किंवा तिथे जॉब करू शकता, असं आहे. आता त्याच्या संस्काराप्रमाणे तो तसं वागतो. परदेशाला जावं की न जावं हा त्या वैयक्तिक कुंडलीचा विषय असतो. त्यामुळे परदेश गमन योग हे त्या 4 फॅक्टरवर अवलंबून आहे असं मी कुंडलीवरनं सांगू शकतो. अच्छा.